मगाचा सर्व व्हिडिओ बाळांसाठी झाले. आता तुम्हाला मी मार्केटिंगची गोष्ट सांगतो. आम्ही ही सिस्टीम का राबवतोय, एक म्हणजे आमच्याकडे एक डेटा मिळाला आम्हाला हवाय, बाळक किती झाली. कारण काही अवॉर्ड देणारे संस्था आहेत, म्हणजे मला त्या अवॉर्डमध्ये काय एवढा हा विषय नाही आहे, पण त्यांनीच आम्हाला कॉन्टॅक्ट केलाय की तुम्ही ह्याचा डेटा एक ठेवून द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळांची सिक्युरिटी, अवॉर्डपेक्षा ती सिक्युरिटी. म्हणजे आम्हाला पोलिसांनी जी गोष्ट सांगितली की किडनॅप होणारा हा जो विषय आहे, किंवा बरेच बाळ आता किडनॅपिंगच्या केसेस बऱ्याच ठिकाणी आहेत, तर अशा पद्धतीचं काही मदत लागली तर आपल्याकडे बाळाची नोंद असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका असं आम्हाला रत्नागिरी पोलिसांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कारण काही आईवडील रागावतात, असं का तसं का, असं का तसं काचा मुद्दा नाही आहे. तुम्हाला तुमच्या बाळाची पण काळजी घ्यायची आहे आणि इतर बाहेरच्या पण अन्य बाळांची पण काळजी घ्यायची आहे कंपल्सरी. आम्हाला तरी ती घ्यायची आहे पहिली गोष्ट. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्केटिंगची तुम्हाला आता एक गोष्ट सांगतोय. ह्या सिस्टीममुळे एक गमर अशी झाली की चर्चा जोरात चालवली बाहेर, अरे ह्याने ममसर डायरेक्ट बंद करून टाकली. अर्थात चर्चा ही चांगल्या प्रकारे घडली. जेव्हा अनेकांनी मला मेसेज टाकले, फोन केले, आता फोन उचलणं बंद केले, पण अनेकांनी मेसेज टाकले मला की अरे ऋषिकेश, ही सिस्टीम एकदा बंद करण्याचं कारण काय. गंमत अशी आहे की मार्केटिंग हा उद्देश होताच, पण मार्केटिंग पडण्याविषयी त्याला एक सिस्टमॅटिक तो विषय करायचा होता आम्हाला. कारण गंमत अशी आहे की बाळं किती आली, काय आली, ह्याची नोंदणी असणं आवश्यक आहे. आणि खरोखर सिक्युरिटीसाठी विषय तो आहे. आता गंमत अशी की माझ्या नकळत ते मार्केटिंग होते. मी मार्केटिंगचा प्लॅन तो केला नव्हता, पण गंमत अशी होती की लोकांमध्ये चर्चा होती. आता काल आत्तापर्यंत ज्या काय 12, 14, 16 गाड्या परत गेल्या ह्या 5-6 दिवसामध्ये, त्यांनी बाहेर पूर्ण सांगितलं, अरे कारण त्यांना मी फॉर्म दिला की साहेब तुम्ही फॉर्म भरलात का, किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे का, तर आम्ही तुम्हाला दूध देऊ. याचा अर्थ दूध घरात असताना दिलं नाही असा मुद्दा नाही आहे, उपलब्धच नव्हतं. कारण ज्या 12 ते 14 बाळांनी नोंदणी केलेली होती त्यांच्याकडे दूध घेऊन ठेवलं होतं. तसंच मऊ भात वगैरे कसं बनवायला थोडासा वेळ लागतो, नाही म्हणत तरी काय लगेच आलं आणि बाळाला दिलं, अर्धा पाऊण तास तरी जातो. पण आता आम्ही आयत्यावेळी सगळा विषय बंद केला. ही जेव्हा बातमी आता पूर्णपणे वाऱ्यासारखी पसरली, पर्यटकांमध्ये पसरली, इंस्टाग्रामवर पसरली, त्याच्यानंतर काल मी आता लग्नाला गेलो, तिथेच 7-8 जण म्हणाले, अरे तू ती सिस्टीम बंद केलीस काय. रजिस्ट्रेशनचा विषय बंद, रजिस्ट्रेशन शिवाय देत नाही हा विषय बरोबर आहे. डायरेक्ट सिस्टीम बंद केली असं म्हणण्यापेक्षा रजिस्ट्रेशन शिवाय आम्ही देत नाही हा विषय बरोबर आहे. तर ह्याचं मार्केटिंग आता असं व्हायला लागलं की अरे आता बरोबर म्हणजे जे काही पालक ह्या सूचनेकडे लक्षच देत नव्हते, म्हणजे त्यांना दुधासाठी यायचं नाही असं नाही, पण ते आम्हाला सिरियसली घेत नव्हते. त्यांना वाटायचं की आल्यानंतर आम्ही दिलं. कसं असतं, विदाऊट फॉर्म मी देऊ शकत नाही ना तुम्हाला. दुनिया जर फॉर्म भरते तर आपण तुमच्या एकट्यासाठी मी ॲडजस्टमेंट कशाला करू आणि काय ॲडजस्ट करू. हा विषय संपूर्ण बाळांच्या सिक्युरिटीचा विषय चाललेला आहे. आणि तुम्हाला फक्त फॉर्म भरून द्यायचा आहे. किती अर्धा मिनिट लागतं, 30 ते 35 सेकंद लागतात भरायला. सगळे भरता येतो, सगळे आमच्याकडे पर्यटक, कोणी आम्हाला नाही म्हणत नाही आहे. मुद्दा एवढाच आहे की ह्याचा मार्केटिंगचा गंमत अशी आली की आता जे आम्ही पॅम्पलेट टाकलेलं होतं की आम्ही पॅम्पलेट आम्ही दिलं होतं प्रत्येकाला, लोक आता ते पॅम्पलेट वाचतायत, मागून घेतात. की आता ऑनलाईन पण व्हॉट्सअपवर मला मेसेज आले की 94-21-14-38-90 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावर हाय केल्यानंतर पॅम्पलेट द्या असं आम्ही त्यांना, की आता पालक मागतायत पॅम्पलेट की साहेब तुमचं नोंदणीचा सिस्टीम काय आहे. की ज्यांची आत्ता फेरी नाही ठीक आहे, पण फेरी ज्यांची होणार आहे त्यांनी आता कॉन्टॅक्ट केला आहे. धन्यवाद. असं मार्केटिंगची तुम्हाला एक गोष्ट सांगितली.